बावधनमध्ये ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं तिथल्या काही मिनिटाच्या अंतरावर आपण बघू शकता HMRL म्हणजे जिथं भारताच्या औद्योगिक ह्याच्या संशोधन केलं जातं, लष्करी संशोधन केलं जातं, त्यामुळे ह्या काही अंतरावर जे आहे ते रेड झोन आहे आणि या रोड झोनपासून अगदी अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर हे हेलिकॉप्टर पडले। त्यामुळे एक नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय की रेड झोनपासून हेलिकॉप्टरला परवानगी द्यायची की नाही, कारण की जर आपण विचार केला तर अवघ्या 2.5 किलोमीटरवर हे रेड लाईन पासून हे हेलिपॅड आहे, तिथनं हे हेलिकॉप्टर निघालं आणि अवघ्या 3 मिनिटात हे कोसळलं। त्यामुळे एक नवीन प्रश्न उपस्थित झालेला आहे की हे जे हेलिपॅडला परवानगी द्यायची की नाही। इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्या हेलिपॅडला परवानगी द्यायची की नाही। 3 मिनिटातच हे हेलिकॉप्टर पडल्यामुळे एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे आणि 3 जणांचा बळी गेलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या हेलिपॅडवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी चौकशी नक्कीच होईल की हे हेलिपॅड जे ठिकाणी निघालं त्यापासून जर रेड झोनचा एरिया, रेड लाईनचा एरिया जर 2.5 किलोमीटर असेल तर हे हेलिकॉप्टरला परवानगी द्यायची की नाही। परंतु ह्याच हेलिपॅडवरून अनेक VIP मुवमेंट कायम होतात। राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, अजित पवार असतील, ह्याच हेलिपॅडमधून जातात। त्यामुळे पण हे हेलिकॉप्टर अगदी VIP साठी आहे, परंतु ह्या VIP असणाऱ्या हेलिपॅडमधूनच आज ही दुर्घटना घडली आणि इथनं अगदी हाकेच्या अंतरावर रेड झोन आहे। त्यामुळे एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, हे हेलिपॅडला परवानगी द्यायची की नाही। त्यामुळे ह्याच्यावर निश्चितच चौकशी केली जाईल। अजून तरी धुक्याने जरी हे हेलिकॉप्टर पडले असं म्हटलं जातं, पण तांत्रिक कारणामुळे हे पडलं असावं असा एक अंदाज आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी जिथल्या स्थानिक नागरिकांसह प्रतिनिधींची मागणी आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाणसह संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।